नमस्कार, मी निलेश नातू तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सकाळ रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये. नवीन सदर तुमच्यासाठी घेऊन येतोय. वर्ल्ड कप आलाय. यस, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, आलाय तो वर्ल्ड कप. महाकुंभ मेळावा क्रिकेटचा घडणार आहे तो आपल्याच भारतात, आपल्याच देशात. क्रिकेट वर्ल्ड कप 2023 आणि आपल्याबरोबर असणार आहे सुरेंद्र भावे. सुरेंद्र, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. यांची ओळख विशेष मला तुम्हाला करून द्यायची अशी आहे, 2011ला आठवतंय धोनीनी ट्रॉफी आणली होती आपल्याकरता, तीच वर्ल्ड कपची ट्रॉफी. ती जो संघ निवडला गेला त्यामध्ये ह्यांचा खूप मोठा वाटा होता. संघ निवडीमध्ये यांनी खूप मोलाची कामगिरी केली होती. सुरेंद्र, मला त्याविषयी जाणून घ्यायचं आहे तुझं. वेळोवेळी मी तुम्हाला ते प्रश्न विचारणारच आहे, पण जाऊयात ते यंदाच्या 15 शिलेदार, यंदाचे जे 15 प्लेयर्स निवडले गेलेत त्याच्याकडे. सुरुवात करूया बॅटर्सपासनं. ओके. सर्वात प्रथम रोहित शर्मा, कर्णधार आहे स्वतः. त्यानंतर आहे शुभमन गिल, त्याच्या खालोखाल आहे विराट कोहली. मी साधारण 1, 2, 3 अशी तुला नावं सांगतोय, त्यामुळे वाटून घेऊ नका की कोहलीचं नाव तिसरं का आलं. ते पहिलंच आहे आणि पहिलंच राहील तुमच्या आणि माझ्या दोघांच्याही मनामध्ये. पण 3 नंबर आपण नाव घेतलं विराट कोहलीचं. त्यानंतर असणार तो श्रेयस अय्यर, एक नवीन मोठं नाव आहे. आणि त्यानंतर आहे तो सूर्यकुमार यादव, स्काय. ही नाव आहेत, याच्याविषयी मला थोडं सांग. निलेश, मला असं वाटतं की हे 5 जे आपण फलंदाज सिलेक्ट केलेत ते अत्यंत डिझर्विंग कॅन्डिडेट आहेत. म्हणजे मला असं वाटतं की ह्यांच्याबद्दल जेव्हा चर्चा झाली असेल तेव्हा ती चर्चा काही सेकंदातच संपली असेल. आणि ती एवढंच काम असतं काही क्रिकेटर्सच्या बाबतीत की सिलेक्टरला फक्त ऑफिशियल लिस्टवर त्यांचं नाव लिहायला लागतं. कारण वर्ल्ड कप असो किंवा कुठलीही टुर्नामेंट असो, 12-13 खेळाडू हे दे पेक दिमसेल्व्स, ते स्वतःलाच सिलेक्ट करत असतात. सो ही 5 नावं हे तर आपल्या इंडियन क्रिकेटमधले आत्ता टॉप बॅटर्स आहेत, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. त्याच्याबरोबर आपल्याला पुढे विकेट किपर्समध्ये जे 2 व्यक्ती त्याच्या दिसत आहेत. अगोदर थोडं मला तुला थांबवायचं आहे. मला तुला एक अवघड प्रश्न विचारायचा आहे की त्याचं उत्तर सगळ्यांनाच हवंय. या 5 पैकी 5 जण टीममध्ये बसणार नाहीयेत, तर तू बाहेर कोणाला ठेवणार? नाही, मला असं वाटतं की सूर्यकुमारचा फॉर्म, सूर्यकुमार हा किती मोठा प्लेअर आहे आपल्याला माहिती आहे, परंतु त्याचा करंट फॉर्म इतका चांगला नव्हता गेले काही दिवस. त्यानंतर त्यांनी रिसेंटली एकदा 74 धावा काढल्या. तर तो अशा मोठ्या बिग मॅच प्लेअर म्हणतात असाच प्लेअर आहे आणि त्यामुळेच तो निवडला गेलेला आहे. म्हणजे कॅलिबर ओव्हर करंट परफॉर्मन्स असं तिथे झालेलं आहे. सो मला असं वाटतं की करंट फॉर्म श्रेयस अय्यरची जी परवाची धुवाधार इनिंग खेळली त्यामुळे माझ्या मते श्रेयसला पहिला चान्स मिळेल असं मला वाटतंय. सो आपल्या सगळ्यांना किती वाईट वाटलं तरी मला वाटतं पहिल्या सामन्यात सूर्यकुमार माईट मिस आउट. काय मिस करू शकतो पहिला सामना. इनसाइड्स येतात, लक्षात ठेवा, इनसाइड स्टोरी तुम्हाला खूप मिळणार आहेत, कारण सुरेंद्र भावे आपल्याबरोबर आहेत. तर त्यानंतर आता येऊयात आपण, तू विकेट किपरचं नाव घेतलंस. 2 विकेट किपर जसं पाहिजे असतात, का एकाला इंजुरी झाली, काय दुखापत झाली तर दुसरी व्यक्ती हवी असते. पहिलं नाव त्यामध्ये घेतलं ते के. राहुल आणि दुसरं नाव आहे ईशान किशन. तर के. राहुल विरुद्ध ईशान किशन, कोण संघात बसेल? पुन्हा एकदा के. राहुलनी एक मोठा ब्रेक घेतला होता. फक्त सूर्यकुमार आणि के. राहुल यांच्या पुनरागमनामध्ये एक थोडासा फरक आहे की सूर्या टीममध्ये होता आणि त्याचा फॉर्म थोडासा लूज झाला. के. इंज्युअर्ड होता आणि त्याच्यानंतर नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये त्याच्यावर जे पर्टिक्युलर पद्धतीने काम केलं गेलं आणि तो मॅच फिट करण्यासाठी त्याला प्रत्येक दिवसाआड त्याला 50 ओव्हर विकेट किपिंग आणि 30 ओव्हर फलंदाजी करायलाच लागायची. आणि हा विषय बरेचदा आपल्या प्रेक्षकांना, श्रोत्यांना माहिती नसतो, पोचत नाही त्यांच्या. आणि ते तुम्ही बघितलं तर त्याला अतिशय सुंदर फॉर्ममध्ये आणून त्यांनी इंडियन टीममध्ये तो पुन्हा आलेला आहे. त्यांनी सुद्धा परवा अतिशय एक अप्रतिम इनिंग आपल्याला खेळून दाखवली. त्यामुळे ईशान किशन हा माझा पर्सनल फेवरेट प्लेअर असला तरी मला वाटतं की के. राहुल हा त्यातला नंबर 1 चॉईस आहे. गंमत बघा कशी आहे. ईशान किशन नुकतेच ओडीआयमध्ये 200 धावा केल्यात. 200 धावा एकट्याने केल्या, टीमच्या नाही, त्याच्या एकट्याच्या आहेत. आणि लागोपाठ 5-50 देखील आहेत. तरी देखील ही व्यक्ती ह्या भारतीय संघात बसेल का याची शाश्वती नाही. याचाच अर्थ भारतीय संघ किती अवघड आहे. दारं सगळेच ठोठवत आहेत, पण काहीच जण प्रवेश करू शकतात. आणि कसं आहे माहिती का, अनेकदा वर्ल्ड कप टीममध्ये तुम्ही कुठच्याही संघाचा जर अभ्यास केला तर 2-3 खेळाडू हे प्रत्येक मॅच मिसआउट करणारच आहेत. नाहीत खरं तर 4 खेळाडू हे मिसआउट करणार. त्याच्यात सुद्धा काही दिग्गज लोकांची नावं असतात.
परंतु ज्याला इंग्रजीमध्ये हॉर्सेस फॉर कोर्सेस म्हणतात तसं पिच बघून, कंडिशन्स बघून आणि अपोजिशन बघून 11ची निवड ही नेहमी केली जाते. पण ईशाननी अत्यंत डिझर्विंग असताना तो स्पॉट मिळवलाय. पण माझ्या मते पहिला मौका के.एल. राहुल अगदी खरंय. पुढे जाऊयात आपण आता ऑलराऊंडर्सकडे. खूप महत्वाचं असतं. 83च्या वर्ल्ड कपमध्ये आपण बघितलं होतं की आपल्याकडे 10 नंबर 11 नंबर बॅटिंग होती, ऑलराऊंडरचा भरणा होता आणि तसाच काहीसा आता यावर्षी देखील आहे. तो ऑलराऊंडर्स बघूया कोण कोण आहेत ऑलराऊंडर्समध्ये. पहिलं नाव हार्दिक पांड्या, त्यानंतर रवींद्र जडेजा आणि लॉर्ड शार्दुल ठाकूर. या तिघांविषयी काय सांगशील? पुन्हा एकदा पंड्याबद्दल तर काही चर्चा करण्याची गरज नाही. अत्यंत वरच्या दर्जाचा प्लेअर आहे. रवींद्र जडेजानी त्याचं मेरिट नेहमीच सिद्ध केलेलं आहे आणि तो ऑलराऊंडर कॅटेगरीमधलाच एक दिग्गज प्लेअर आहे आणि तो जगातल्या वन ऑफ द टॉप ऑलराऊंडर्समध्ये त्याची गणना होते. शार्दुल ला या कॅटेगरीमध्ये नक्की ठेवलं जातं. पर्सनली मला असं वाटतं की त्याची बॉलिंग किंवा बॅटिंग थोडीशी टू बी अ फुल फ्लेज म्हणजे जॅक कॅलिस वगैरे या लेवलचा ऑलराऊंडर व्हायला थोडा त्याला परिपक्वता यायला त्याला थोडासा वेळ लागणार आहे. परंतु पुन्हा एकदा आपण बघितलं तर ही तिन्ही ऑलराऊंडर्सची लिस्ट अशी आहे की याच्यात काही दुमत असायचं कारण नाही. अगदी खरं आहे. मोठी नावं आहेत आणि सगळ्यांनी स्वतःचा दर्जा सिद्ध केलाय, हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. त्यानंतर येऊयात आता आपण स्पिनर्सकडे. भारत म्हटलं, भारतात मॅचेस म्हटल्या की सगळी मदाहारी स्पिनर्सवरती येते. अगोदर अशी परिस्थिती होते की पहिल्या दुसऱ्या ओव्हरलाच स्पिनर यायचे, पेस बॉलर नव्हतेच. म्हणजे कपिल देव निखंज ज्यावेळेस खेळायला लागले त्याच्या अगोदर पेस बॉलिंग हा प्रकारच नव्हता. अक्षरशः पहिल्या बॉलपासूनच जमिनीवरती बॉल टाकला जायचा, कारण त्याची शाईन घालवायची असायची, कारण ग्रिप करता यावा त्याकरता. तर स्पिनर्स कोण कोण आहेत बघूयात. यंदाच्या वर्षी आपल्याकडे 2 नाव आहेत. एक मोठं नाव आहे रविचंद्रन अश्विन आणि दुसरं नाव आहे कुलदीप यादव. रविचंद्र अश्विन माझ्या मते ह्या जनरेशनचा सर्वात प्रगल्भ स्पिनर आहे. मला सांगायला अतिशय आनंद होतो की 2008 ते 12 या आमच्या सिलेक्शन कमिटीच्या टेन्युअरमध्ये यातले अनेक खेळाडू आले, पण त्यातला अश्विन हा सुद्धा आमचाच पिक होता. रवींद्र जडेजा हा आमचा पिक होता. आणि अश्विनकडे एक अतिशय युनिक ॲबिलिटी अशी आहे की तो व्हाईट बॉल म्हणजे पांढऱ्या बॉलवर मॅच चालू असताना त्याला टर्निंग ट्रॅकच लागतो असं नाही. तो साध्या पाटा विकेटवर सुद्धा त्याची कल्पकता आणि त्याची प्रगल्भता वापरून विकेट्स मिळवू शकतो आणि ही त्याची कॅलिबर आहे, ही अश्विनची कॅलिबर आहे. मोठी गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या वेळेस स्पिनरच्याकडे बॉल दिला गेलाय त्यावेळेस एक त्याकडनं अशीच अपेक्षा केली गेली की त्याने विकेट घ्यावा. रन थांबवणं हे त्याच्या मागं उद्दिष्ट अजिबात नसतं. तो खरंच काल पण आपण बघितल्या बऱ्याच मॅचेसमध्ये आपण बघतो, पहिली बाउंड्री खातो, दुसरी बाउंड्री खातो, अजून एक षटकार खातो, पण त्याच्या पुढचा बॉल महत्त्वाचा असतो जो की विकेट मिळवून देतो. 50 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही एकाच जर ओव्हरमध्ये 10-12 रन खाल्ल्या काही मोठी गोष्ट नाही, पण विकेट मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आणि अश्विन हे करू शकतो, याबद्दल काही वादच नाही. आता राहिला विषय नवीन बॉल कोण टाकणार. पेसर्स कोण आहेत भारताकडे ते बघूयात. पेसर्सची सुरुवात होते मोठं नाव बुमराह, जसप्रीत बुमराह, त्यानंतर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज ही जोडगोळी देखील आहे. या तिघांपैकी तिघही खेळतील असं तुला वाटतंय प्रत्येक मॅच? वन्स अगेन विकेट कसं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. परंतु व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये आता एक सध्या जो एक 5 वर्षापूर्वी नियम आला, दोन्ही एंडनी एक नवीन बॉल काढला जातो. खूप मोठी गोष्ट आणि महत्त्वाची. त्यामुळे 25 ओव्हर इतकाच एक बॉल ओल्ड होऊ शकतो काही असलं तरी. त्यामुळे 3 मीडियम पेसर न घेता मॅचमध्ये जाणं ही बरेचदा 50 ओव्हर मॅचमध्ये मोठी रिस्क ठरू शकते. कारण पॉवर प्लेमध्ये तुमच्या फास्ट बॉलर्सकडनं तुम्हाला विकेट आल्या नाही आणि तुम्हाला फार लवकर स्पिनरला जायला लागलं तर मिडल ओव्हर्स फार मोठ्या कव्हर करायला लागतात आणि त्याच्यात मग चेंजेस खूप क्रुशल होतात आणि एक मोनोटोनी आली की स्पिनर एका बाजूने टाकतायत, दुसऱ्या बाजूनी स्पिनरच आहे, तर मग ती मोनोटोनी ब्रेक करायला तुम्हाला एक तिसरा मीडियम पेसर कुठल्याही परिस्थितीत लागतो. आणि मिडल ओव्हर्समध्ये तुम्हाला जो आधार देईल आणि पॉवर प्लेपर्यंत घेऊन जाईल. पुन्हा डेथ ओव्हर्सला तुला 2 अतिशय चांगल्या दर्जाचे फास्ट बॉलर लागतात. सो डेथ बॉलिंग ही जर आपण बघितली तर डेथ बॉलिंगमध्ये बुमराह आणि शमी हे 2 चॅम्पियन आहेत डेथ ओव्हर्सच्या बॉलिंगमध्ये.
सो मला असं वाटतं पिच बघितलं जाईल, मॅचच्या आदल्या दिवशी त्याचा अंदाज येतो आणि त्यानुसार 3 मीडियम पेसर 2 स्पिनर असे जेन्युइनली 5 बॉलरचा अटॅक घेऊन जायचा का ऑलराऊंडर्सकडे थोडी जास्त जबाबदारी टाकून 2च मीडियम पेसर आणि बॅकअपला 1 स्पिनर असं करायचं. या बाबतीत हार्दिक पांड्याचं नाव आपल्याला आवर्जून घ्यायला लागेल. त्यांनी त्याचा फिटनेस चांगला केला आहे. पाठीची त्याचं सर्जरी झाली होती, ऑपरेशन झालं होतं, पण त्याचा फिटनेस सध्या खूप चांगला आहे. त्यामुळे 5 ते 6 ओव्हर्स आपण त्याकडनं अपेक्षा नक्कीच ठेवू शकतो. आपल्याला हार्दिक पांड्या 100% देणार 5 ओव्हर्स 6 ओव्हर्स. एखाद्या चांगल्या दिवशी तो आपल्याला 10 पण ओव्हर्स देऊ शकतो. म्हणजे त्याचा फिटनेस अत्यंत टॉप लेवलचा आहे. शमी आता 34-35 वर्षाचा आहे, त्यामुळे रोटेशन पॉलिसीमध्ये शमीला सगळ्या मॅचेस खेळवतील का महत्त्वाच्या मॅचला आत घेऊन येतील हा एक प्रश्न मला वाटतं की अशा पद्धतीने सुद्धा विचार केला जाईल. बुमरा परत आलेला आहे. परवा एकदा 10 ओव्हरमध्ये त्याला 82 धावा पडल्या, त्यामुळं अजूनही तो फुल्ली सेटल्ड किंवा त्या आधीच्या पीक परफॉर्मन्सला तो पोचलाय का नाही याच्याबद्दल थोडीशी साशंकता आहे. त्यामुळे माझ्या मते टीम मॅनेजमेंट ह्या एका ॲस्पेक्टकडे त्यांचं खूप क्लोजली लक्ष असेल की 2 मीडियम पेसर आणि हार्दिक पंड्या असं घेऊन जाऊन 2 जेन्युइन स्पिनर खेळवले तर तुमच्याकडे ॲज गुड ॲज 5 जेन्युइन बॉलर आहेत आणि मग तुमच्याकडे ज्या 6 पोझिशन राहतात त्याच्यामध्ये तुमचा कीपर बॅट्समन पण येतो. तर अशा पद्धतीने विचार केला जाऊ शकतो. परंतु हे महत्त्वाचं आहे की बुमरा त्याच्या 100% फॉर्मला अजून परतलेला नाही आहे. शमीला आपण सगळ्या मॅच खेळू शकतो का नाही आपल्याला गॅरंटी नाही आहे. त्यामुळे कुठेतरी सिराजचा रोल होईल आणि हार्दिक पंड्याला बॉलिंग बॅटिंग हे दोन्ही पेलायचं आहे. तर त्याच्याकडनं आपण दरवेळी 10 ओव्हर मागणार का हा पण एक प्रश्न. हाही एक मोठा प्रश्न आहे. पण मला आता जायचंय दुसऱ्या पॉईंटकडे. दुसरा पॉईंट असा आहे की कोणाचा कितवा वर्ल्ड कप आहे आणि त्याने खूप मोठा फरक पडतो. लक्षात घ्या, कारण मोठी टुर्नामेंट आहे. तुम्ही बघता बायलॅटरल्समध्ये म्हणजे 2 देश खेळत असताना तुम्ही एकमेकाशी खेळत असता त्यावेळेस माहोल वेगळा असतो. पण ज्यावेळेस विश्वचषक वर्ल्ड कप असतो त्यावेळेसचा माहोल फारच वेगळा असतो. तर एकदा नजर टाकूयात कोण किती वेळा वर्ल्ड कप खेळलाय. ज्यांचा पहिला वर्ल्ड कप आहे त्यांची नावं मी आता थोडीशी आपल्या प्रेक्षकांना सांगणार आहोत. यावर्षी पहिल्यांदा जे खेळत आहेत त्यामध्ये नावं आहेत शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज. ही लोक आहेत जी पहिल्यांदाच यंदाच्या वर्षी वर्ल्ड कप खेळत आहेत. यामध्ये जास्त बॅटर्स आहेत, फक्त 2च नावं अशी आहेत, एक कीपर एक बॉलर आहे. हो बरोबर आहे. कारण कसं आहे आता इंडियन क्रिकेटमध्ये ते पान उलटलं गेलं आहे आणि प्रत्येक खेळाडूचं जे एक लाईफ असतं त्या लाईफच्या शेवटी फिटनेस हा अतिशय महत्त्वाचा ठरतो. तिथं विराटनी सगळ्यांना दाखवून दिलं की तो अजून किती फिट आहे. पण हे आपलं नवीन ब्रँड ऑफ क्रिकेट आहे. ही इंडियाची भविष्याची आपली बॅटिंग ऑर्डर आहे आणि खूप चांगले प्लेयर याच्यात आहेत. त्यामुळे आता तो आधीची जनरेशन जाऊन मधली जनरेशन येऊन आता ही एकदम लेटेस्ट जी बॅटिंगची जनरेशन आली आहे त्यांची बॅटिंग स्टाईल पण त्याला एक कटिंग एज T20 क्रिकेटमुळे आलेली आहे. तर ती आपली बॅटिंग. पण तू एक स्वतः फलंदाज राहिलेला आहेस, महाराष्ट्रासाठी भारतासाठी एवढं क्रिकेट खेळलायस. एखाद्या मोठ्या टुर्नामेंटकडे जाताना 5 ते 6 लोक नवीन म्हणजे मी नावं ही जुनीच आहेत, मला माहिती आहे गेले 3-4 वर्ष खेळत आहेत सातत्याने भारताकरता, पण वर्ल्ड कप पहिल्यांदाच खेळणार आहे. तसं बघायला तर मदार सगळी ही नवीन बॅटर्सकडे आहे. अगदी मला मान्य आहे की वर्ल्ड कप इज वर्ल्ड कप आणि वर्ल्ड कप सारखी दुसरी टुर्नामेंट नाही. पण त्याच्या आजूबाजूनी जे प्रेशर पूर्वी खेळाडूवर क्रिएट व्हायचं ते आता थोड्याफार प्रमाणात कमी झालेलं आहे. मला असं वाटतं की खेळाडूंची मानसिकता बदलली आहे आणि दुसरं म्हणजे IPLच्या एक्सपोजरमुळे त्यांना कुठल्याच मोठ्या मॅचचं असं विशेष दडपण येत नाही आता. कारण आता आपले हे अनेक खेळाडू आपण बघितले तर हे जगामधल्या दिग्गज खेळाडूंबरोबर त्यांनी ड्रेसिंग रूम शेअर केले, सगळे मॅच विनर्स आहेत आणि सगळे मॅच विनर आहेत. आता हे असे प्लेयर आहेत की IPL मध्ये डोमेस्टिक प्लेयर हा जो सध्या एक पॉवरफुल कंपोनंट आहे त्या कंपोनंटचे हे सगळे उत्तराधिकारी आहेत. आणि हे असे प्लेयर आहेत की ज्यांनी फॉरेन प्लेयर्स फेल होत असताना सुद्धा आपल्या टीमला IPLला आपल्या बळावर संघाला पुढे घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे या मुलांच्यात लिडरशिप क्वालिटीज आहेत आणि ही जी जनरेशन आहे ना अतिशय निडर जनरेशन आहे. मला वाटतं निलेश की प्रेशर हँडल कसं करावं
याची त्यांना तयारी पण त्यांच्याकडनं खूप करून घेतली जाते. पण माझं असं स्वतःचं मत आहे की सायकोलॉजिस्टचा रोल तिथं 10% असतो. खेळाडूची उपजत मानसिकता काय आहे याचा फार महत्त्वाचा परिणाम होतो आणि ही अतिशय निडर जनरेशन आहे. लीडर बॅटर भारताकडे आहेत, त्याचा फायदा त्यांनी नक्कीच करून घ्यावा. आता येऊया जे दुसऱ्यांदा वर्ल्ड कप खेळतात, कारण वर्ल्ड कप हा 5व्या वर्षी येतो, त्यामुळे मी म्हणतोय दुसऱ्यांदा वर्ल्ड कप खेळतात. त्यांची नावं बघूया काय काय. त्यामध्ये आहे KL राहुल, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव. कुलदीप यादव लोकांना नाव, अरे हा दुसरा खेळतोय, 10 वर्ष हा टीममध्ये आहे. खरंच आहे भाग हा 10 वर्ष, पण आत बाहेर असतो. पण वर्ल्ड कप जेव्हा येतो तेव्हा याचं नाव आवर्जून घेतलं जातं. त्याची सुद्धा कुलदीपची एक छान माझ्याकडे गोष्ट आहे की आत्ता मध्यंतरी मी नॅशनल क्रिकेट अकॅडमीत जाऊन आलो, तेव्हा कुलदीपच्या बॉलिंगमध्ये गेल्या 3-4 वर्षात एक फॉल्ट क्रिएट झाला होता, ज्याच्या करेक्शनसाठी त्याला मध्ये वेळच नव्हता. कारण आता क्रिकेटमध्ये ऑफ सीझन नाही. आता तो आपल्या इंडियन टीमच्या प्रॅक्टिसमध्ये आणि रिहॅबसाठी जेव्हा NCAला गेला तेव्हा त्यांना काही त्याच्यात चेंजेस झालेले दिसले आणि त्या चेंजेसला ॲड्रेस केल्यानंतर तो जो एअरमध्ये त्याचा बॉल फार हळू जायला लागला होता, त्या बॉलला पुन्हा एअर स्पीड प्राप्त झालेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा माझं असं म्हणणं आहे की भारत हे आता ह्या प्रकारच्या टुर्नामेंटमध्ये किंवा जगातल्या कुठल्याही टुर्नामेंटमध्ये अतिशय अभ्यासपूर्वक प्रकाराने आत जातं आणि त्यांचा प्रचंड तयारी त्यांनी केलेली असते. KL राहुलचंही उदाहरण मी तुला परवा दिलं. सो कुलदीप हा एक इम्पॉर्टंट रोल ह्या वर्षी खेळू शकतो. एक तू सांगितलेलं कारण की हा त्याचा दुसरा वर्ल्ड कप आहे आणि आत्ता त्यांनी जो एक नवीन 2 काय हल्ली म्हणता तुम्ही त्याला, ते 2.0 असं म्हणतात, तर त्याच्यात त्याचं बॉलिंगचा कॉन्फिडन्स पण खूप हाय दिसतोय आणि मला खात्री आहे की त्याचाही एक मोठा रोल असेल या वर्ल्ड कप. खरं आहे, कुलदीपवरती लक्ष ठेवा. कुठचीही भारताची मॅच मिस करू नका आणि मॅच ज्या दिवशी आहे त्या दिवशी सकाळ पाहायला विसरू नका, कारण आम्ही तुमच्यासमोर घेऊन आहोत प्रत्येक मॅचविषयी खूप साऱ्या गोष्टी. आता नजर टाकूयात जे तिसऱ्यांदा वर्ल्ड कप खेळतात, जे 3rd टाइम वर्ल्ड कप खेळतात. त्यांची नावं आहेत रोहित शर्मा, स्वतः कर्णधार, मोठा अनुभव पाठीशी त्याच्या आहे, तिसऱ्यांदा वर्ल्ड कप खेळतोय, त्यामुळे त्याला दाय हात का खेळ असं म्हणायला हरकत नाहीये. त्याच्याबरोबर अजून असणार आहे तो रवींद्र जडेजा, हे देखील एक मोठं नाव आहे. अजून मोहम्मद शमी देखील तिसऱ्यांदा खेळणार आहे आणि अश्विन, रविचंद्रन अश्विन. भारतात मॅच असली, माझं खरं असं ठाम मत आहे सुरेश, भारतात जर भारत खेळतोय तर अश्विनला तुम्ही बाहेर ठेवूच शकत नाही आणि ठेवायलाच नाही पाहिजे. बरोबर आहे तुझं मत, पण ही लिस्ट पण मी बघितल्यावर मलाही खूप छान वाटलं बघायला की रोहित 3rd टाइम खेळतोय आणि पण जडेजा 3rd टाइम खेळतोय अशा नजरेने आपण त्याच्याकडे अजून बघत नाही. तर अतिशय मोठा खेळाडू आहे मला वाटतं रवींद्र जडेजा. कलाकार असतात तसा आहे आणि तो त्याचा रोल तर नेहमी चांगला करतच असतो. दुसऱ्या गोष्टीत आपण नेहमी फिटनेस म्हणलं की विराटकडे बघतो. रवींद्र जडेजा हा सुप्रीमली फिट माणूस आहे. रवींद्र जडेजा अप्रतिम फिल्डिंग, म्हणजे अजूनही तो गन फिल्डर आहे. या टीम मधला गन फिल्डर कोणी असेल तर तो रवींद्र जडेजा आहे. तर ही जी लिस्ट आहे ना, या लिस्टवर एक जबाबदारी आहे. ही जी यादी आहे यांच्यावर एक जबाबदारी आहे असं मी म्हणेन की एकमेकाच्या बरोबर राहून एक टीमला एकत्र करून यंगस्टर्सला कम्फर्टेबल ठेवून त्यांना मायदेशी वर्ल्ड कप जिंकण्याचं जे शौर्य लागतं तुमच्याकडे ते त्यांना पुन्हा एकदा परफॉर्म करायचंय. 2011 हा पहिला वर्ल्ड कप असा होता की जो होम कंट्रीनी जिंकला, फर्स्ट टाइम होता. ही संधी त्यांना पुन्हा आहे आणि त्या लिस्टमध्ये आता असे दिग्गज 4 खेळाडू आहेत, तर आपण अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही. अजून एक सेक्शन याच्यामध्येच आहे, तो म्हणजे 4थ्यांदा वर्ल्ड कप. पुन्हा पण आम्ही सांगतोय 5 वर्षानंतर वर्ल्ड कप असतो. जी व्यक्ती 4थ्यांदा हा वर्ल्ड कप खेळते ते एकच नाव आहे, किंग कोहली, विराट कोहली. त्यांनी खेळलाय 2011, 2015, 2019 आणि आता 2023. तर किंग कोहली, काय सांगशील, शेवटचा वर्ल्ड कप आहे? धाडस होत नाही तसं म्हणायचं. कारण असं सांगतो की सुप्रीमली फिट आहे, अजूनही मोटिवेटेड आहे का, तर आपण त्याला ग्राउंडवर बघितलं कीच कळतं तो किती मोटिवेटेड आहे. दर्जाबद्दल काही चर्चाच नाही आहे, म्हणजे अतिशय हाय लेवलचा बॅट्समन आहे.
डेडिकेशन आहे, भारतासाठी काहीतरी करून दाखवायची तळमळ आहे, पहिल्यापासून दिसते, डे 1 पासनं. पण जर का हा त्याचा शेवटचा वर्ल्ड कप ठरला तर किंग कोहलीला एक मानवंदना, जसं मी माझ्या परवाच्या आर्टिकलमध्ये लिहिलं आहे आपल्या न्यूजपेपरमध्ये की सचिनसाठी तो वर्ल्ड कप जिंकायचा हा त्या टीममधला एक सर्वात मोठा ग्लू होता, त्यांना एकत्र जोडून आणणारा. तसा दुवा विराट कोहली बनेल का, किंवा खेळाडू त्याच्यासाठी स्वतःचा खेळ त्या लेवलला नेतील का, हे बघणं फार इंटरेस्टिंग असतं. अगदी खरं आहे. भारतीयांना काहीतरी मोटिवेशन हवं असतं आणि हेच ते मोटिवेशन ठरू शकेल. किंग कोहलीसाठी वर्ल्ड कप जिंकायचा आहे आणि जर असं काही डोक्यात घेतलं या 15 जणांनी तर त्यांना कोणीही थांबवू शकणार नाहीये. तर हे तुम्ही बघितलेत 15 जे शिलेदार आहेत, पण ज्यांच्यावरती, ह्या सर्वांवरती ज्याचा अंकुश असेल अशा व्यक्तीविषयी आपल्याला बोलायलाच पाहिजे. तो म्हणजे आपला कोच सर राहुल द्रविड. शांत डोकं, डोक्यावर बर्फ, तोंडात साखर, तरी गोष्टी करून घेतात बरोबर. त्यांच्याविषयी काय सांगशील? आता इवन राहुल द्रविड हे सुद्धा यंग जनरेशन चे कोच आहेत. म्हणजे आता यंग जनरेशनचे कोच हे खेळाडूंचे मित्रही असतात आणि मित्रांबरोबर आपण सगळं शेअर करतो. त्यामुळे आता कोचिंगची संकल्पना खूप बदलली आहे. वेगवेगळ्या संघटनांमधनं किंवा नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या नव्या दृष्टिकोनाचा खूप प्रचार आणि प्रसार होतोय सध्या. राहुल द्रविड हे त्यातलेच एक आहेत. महान खेळाडू, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. आणि एकदा त्याच्याबद्दल सचिन तेंडुलकर असं म्हणले होते की भारतासाठी जर विकेटवर फक्त एक दिवस उभं राहायचं म्हटलं तर माझ्या डोळ्यासमोर एकच नाव येतं, ते म्हणजे राहुल द्रविड, असं खुद्द सचिन तेंडुलकर एकदा म्हणला होता. म्हणजे त्याला म्हणतात बँकेबल ती कॅरेक्टर आहे. आणि त्यांना सुद्धा माझ्या मते ह्या वर्ल्ड कप जिंकून देऊन यश मिळावं अशी आपण सर्वांनी प्रार्थना केली पाहिजे. कारण एक रोल मॉडेल क्रिकेटर म्हणून राहुल द्रविड यांच्याकडे बघितलं जातं आणि डिझर्विंगली तसं बघितलं जातं. सो आपण असं म्हणूयात की त्यांची संघ बांधणीची आणि संघ व्यवस्थापनाची जी वेगळी शैली आहे ती मॉडर्न कोच, क्रिकेट कोचची एक शैली आहे आणि ती सुद्धा सक्सेसफुल होण्याचं सामर्थ्य नक्की आहे त्याच्यामध्ये. आपण हा जो एपिसोड आहे तो इथे संपणार आहोत. फक्त त्याच्या अगोदर मला तुम्हाला सांगायचं आहे भारताच्या मॅचेस काय काय आहेत. भारत खेळणारे 8, 11, 14, 19, 22 आणि 29 ऑक्टोबरला आणि नोव्हेंबरमध्ये खेळणारे 2, 5, 12 या 9 मॅचेस भारत खेळणार आहे. त्या प्रत्येक दिवशी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त सकाळ रणसंग्राम. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.